तो सीन असा होता, स्क्रिप्ट होती आणि महेश काका म्हटले की ह्याच्याबद्दल मी तुम्हाला काहीच सांगणार नाही. तुम्ही तुम्ही करा सगळं. तुम्हाला जसं पाहिजे तसा करा. मी कुणाला काही मुवमेंट नाही सांगणार की तू इकडनं ये सक्षम किंवा भरत तू इकडनं इकडे. मी कुणाला काय, तुम्हाला जसं वाटतंय तसं तुम्ही करा. आणि यांना पगासाठी कोणी मुलगाच मिळत नव्हता. म्हणजे माझ्या आधी ऑलमोस्ट 200-250 लहान मुलांचे ऑडिशन घेतलेले आहेत त्यांनी. आणि त्याच्यानंतर अतुल काकांनी सांगितलं की तुम्ही एवढ्या मुलांचे ऑडिशन्स घेतले आहेत, तर हा एक मुलगा आहे जो आमच्या आता सिरियल मध्ये काम करतो, ते बघा, ट्राय करा. तेव्हा गौतम दादा म्हणाला की पण नाना पाटेकरांचे डेट्स तेव्हाच आहेत. तेव्हा आई बाबांना कळलं की अच्छा, नाना पाटेकर फिल्म मध्ये आहेत. ओके ओके ओके. नमस्कार, मी रसिका शिंदे आणि अनफिल्टर्ड गप्पा विथ कलाकारच्या आजच्या भागामध्ये मी एक असा कलाकार घेऊन आली आहे की पक पक पकाक हा मूवी आपण डोळ्यांसमोर धरला की तसं छान गोडसा सक्षम कुलकर्णी आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. तर असं सक्षम कुलकर्णी आज आपल्या स्टुडिओत आलाय आणि सगळ्यात तिचं खूप खूप स्वागत. थँक्यू. आल्याड पल्याड एक नवीन हॉरर मूवी घेऊन येतोय, तर त्याबद्दल तर बोलूयाच. पण थोडंसं आधी मला मागून एक सुरुवात करायची आहे. सो बेसिकली अनफिल्टर्ड गप्पाचा माझा फॉर्मॅट असा आहे की प्रत्येक म्हणजे हा इट विल नॉट बी लाईक इंटरव्ह्यू. करेक्ट. इट विल बी लाईक की तुझ्या आठवणी, कारण प्रत्येक चित्रपट करताना, प्रत्येक कलाकारासोबत काम करत असताना तुमच्या आठवणी किंवा किस्से असतात की जे बऱ्याचदा म्हणजे नॉर्मल 4-5 मिनिटांच्या इंटरव्ह्यू मध्ये नाही बोलता येत. सो आधी तर मला पक पक पकाक पासूनच सुरुवात करायची आहे. कसा मूवी आला आणि ते स्पेसिफिकली ते जे गाणं आहे ना, तुझे लगीन ते ऐकल्यावरती तुझ्या आजही ते गाणं तितकंच ताजं आहे जितकं तेव्हापासूनच होतं. तर त्या मूवीच्या काही खास आठवणी आणि शूटिंगचे किस्से? म्हणजे ऍक्च्युली ती फिल्म आपण म्हणतो ना की नशिबातच असतात काही गोष्टी लिहिलेल्या, डेस्टिनीमध्ये असतात प्रॉब्ली. सो तशीच ती फिल्म होती. म्हणजे मला आठवत आहे की तेव्हा मी ना हंगामा चॅनल तेव्हा जो आत्ता आहे, तर त्या हंगामा चॅनलवरती ना आधी आता जे कार्टून्स असतात ना त्याच्याऐवजी तेव्हा फिक्शनल शोज आणि असं सगळं असायचं तिथे. तर तिथे मी एक हिंदी सिरियल करत होतो तेव्हा, ओवी नावाची. तर त्याचा जो प्रोडक्शन मॅनेजर होता तेव्हा, अतुल चावरे काका म्हणून अतुल काका होता. तर तो आणि गौतम दादा म्हणजे खूप चांगले मित्र होते. आणि यांना पगासाठी कोणी मुलगाच मिळत नव्हता. म्हणजे माझ्या आधी ऑलमोस्ट 200-250 लहान मुलांचे ऑडिशन घेतलेले आहेत त्यांनी. आणि त्याच्यानंतर अतुल काकांनी सांगितलं की तुम्ही एवढ्या मुलांचे ऑडिशन्स घेतले आहेत, तर हा एक मुलगा आहे जो आमच्या आता सिरियल मध्ये काम करतो, ते बघा, ट्राय करा. तर मग म्हणजे काय म्हणतो आपण, नाईलाजाने की आता चला हा एवढा म्हणतोय तर जाऊन बघूया. हो, अशा ह्यानी ते सगळे म्हणजे गौतम दादा लॉय जो म्युझिक डिरेक्टर कम प्रोड्युसर, आणि आशिष रेगो तो पण म्युझिक डिरेक्टर आणि प्रोड्युसर, असे 3 जण पुण्याला आले होते. आणि मला तिकडे बोलवून घेतलं. आई बाबांबरोबर गेलो मी. 8वीत होतो, 12 वर्षांचा होतो. आणि गेलो तिकडे, तर मला गौतम दादांनी एका कागदावरती एक 4-5 लाईनींचा असा एक छोटा मोनोलॉग लिहून दिला की आता पाठ कर आणि बोल. तर मला म्हणलं पहिले तर एकटा जा, आई बाबांची मदत नाही, काही नाही, कारण तिकडे शूटिंगच्या वेळी मग एकटंच थांबायचं होतं ना. आणि सो एनिवे, मी गेलो, पाठ बीट केलं ते आणि बोलून दाखवलं. तर त्यांना ते म्हणजे काय क्लिक झालं काय आय डोंट नो, पण डायरेक्ट ते बाहेर आले मला घेऊन आणि आई बाबांना सांगितलं की असं असं आहे आणि सक्षमचं सिलेक्शन झालेलं आहे. लाईक विदिन 10 मिनिट्स माझं सिलेक्शन झालं होतं. आणि मग म्हणाले की असं असं आहे आणि ऑक्टोबरमध्ये आपण शूट करणार आहे. तर आई माझी शिक्षिका होती, म्हणजे माझ्या शाळेत टीचर होती. तर ती म्हणली की अहो नाही, ऑक्टोबर नाही, 6 महिन्याची परीक्षा असते, तर ते नाही. तर तेव्हा गौतम दादा म्हणाला की पण नाना पाटेकरांचे डेट्स तेव्हाच आहेत. तेव्हा आई बाबांना कळलं की अच्छा, नाना पाटेकर फिल्म मध्ये आहेत. ओके. आणि मी लहान होतो त्यामुळे मला
म्हणजे नावानी माहिती होते नाना पाटेकर, पण त्यांची काय म्हणजे काय पोच आहे किंवा त्यांनी आधी केलेलं काम म्हणजे त्यांना रिस्पेक्ट आहे सगळ्यांचं हे माहिती होतं, पण त्यांनी नेमकं काय करून ठेवलंय याची पूर्ण जाणीव नव्हती. आणि मे बी तुलाही ते माहिती होतं की मी काय करणार आहे आता, मी काय करणार आहे. करेक्ट. आणि म्हणजे ते आहे ते झालं. आणि मग आम्ही मग आमच्या प्रिन्सिपल मॅडमकडे गेलो की असं असं आहे. पण म्हणजे ना म्हणजे माझ्या नशिबाने मला आयुष्यात माझ्या आलेली लोक इतकी मला सपोर्ट करणारी मिळाली ना. म्हणजे तेव्हा पण आमच्या प्रिन्सिपल मॅडम अशा नाही म्हणाल्या की नाही नाही अभ्यासच महत्वाचा आहे, परीक्षा नाही बुडवायची वगैरे. त्यांना दिसत होतं की ह्याला काहीतरी एक अपॉर्च्युनिटी मिळतीये. तर त्यांनी मला तेव्हा एवढा सगळ्यांनी सपोर्ट केला. मग माझी ती एक्झाम नंतर घेऊया, एक्झाम घेऊया, ह्याचं शूटिंग संपलं की आपण परीक्षा घेऊयाची, एवढ्या लेवलपर्यंत शाळेने कोऑपरेट केलं. मग झालं. मग मी 1 महिना आधीपासून गौतमदाच्या घरी राहत होतो. कारण की आमचं स्क्रिप्ट आणि ह्याच्यावरती आम्ही रोज रात्री स्क्रिप्ट वाचायचो, म्हणजे अख्खी स्क्रिप्ट वाचायचो. आणि मग त्याच्यानंतर मग गौतमदानी दिलेले काही इनपुट्स की हे कॅरेक्टर असं कसं आहे, तो खोडकर आहे पण तो तेवढाच प्रेमळ पण आहे, म्हणजे साळूवरती त्याचा जीव पण असतो, पण गावातल्या लोकांची तो त्यांना त्रास पण देत असतो, त्यांची खेचत पण असतो. आजीवरती जीव असतो पण सगळे आजीला कंप्लेंट करतात, त्यामुळे त्याचं आणि आजीचं असलेलं नातं. सो हे जे सगळे इनपुट्स होते ना, जे आपल्याला फिल्ममध्ये ना दिसून येतात, हे सगळे म्हणजे ह्याचं 100% क्रेडिट मी गौतमदालाच देईन. कारण की त्यांनीच ते माझ्याकडनं एवढ्या वेळा करून घेतलं ना, ते सगळे डायलॉग्स. आणि मी जेव्हा सेटवरती गेलो तेव्हा मला अख्खी स्क्रिप्ट पाठवती, इन्क्लुडिंग बाकीच्यांचे डायलॉग्स, प्लस जे ब्रॅकेट्समध्ये लिहिलेलं असायचं ना की इकडनं हे असं होईल, ते तसं होईल, तेही मला म्हणजे अख्खी स्क्रिप्ट मला तेव्हा पाठवती सेटवर जायच्या आधी. आणि मग सेटवर गेल्यानंतर काय नाना काका होताच तिकडे. आणि म्हणजे पहिल्याच सिनेमामध्ये लोक एवढी म्हणजे ग्रेटच भेटली की मला प्रत्येक गोष्टीचं प्रॅक्टिकल नॉलेज मिळत गेलं. म्हणजे डीओपी म्हणजे कॅमेरावरती संजय जाधव, डिरेक्टर गौतम दादा, नाना पाटेकर, नारायणी शास्त्री, विशाल आहिरे, हे सगळे लोक दिग्गज. म्हणजे मी त्यांना आत्तापर्यंत मी जेवढं काही शिकलो असेल ना, ह्याच्यामध्ये ह्या लोकांचा खूप मोठा हात आहे. कारण की सुरुवातच एवढी ॲक्युरेट करून दिली ना. म्हणजे इम्प्रोव्हायझेशनचे स्किल्स असू दे, म्हणजे सीन कसा इम्प्रोव्हाइज होतो हे नानाकाकांनी एकदम, म्हणजे आपण काय म्हणतो आपलेपणाने जे असतं ना, की कोणी असं ॲटिट्यूडनी कोणी हे नव्हतं करत की अरे यार ह्याला शिकवायचंय का आता. सगळे एवढ्या प्रेमाने आणि आपुलकीने मला या गोष्टी सगळ्या सांगत होते. आणि ॲटिट्यूड हा नव्हता की ह्याला शिकवायचंय, ते असं होतं की ह्याला घेऊन जाऊया पुढे. फर्स्ट नाना पाटेकरांसोबत तुझं इंटरॅक्शन काय होतं? म्हणजे जसं आपण म्हणा की तुला माहिती होतं की होईस नाना पाटेकर, पण ते केवढे ग्रेट आहेत, मोठे आहेत हे माहित होतं. पण ह्याच्यामध्ये ना, ह्याच्यामध्ये पण नाना काकाचा ग्रेटनेस काय माहितीये का, त्यांनी माझ्यासमोर असं कधीच हे नाही दाखवलं की मी म्हणजे कोण आहे, किंवा तो इतका मला त्यांनी सपोर्ट केलं. आणि म्हणजे हा ना, ह्या मोठ्या लोकांचा ना हा एक म्हणजे हे लोक त्या लेवलपर्यंत कसे पोचतात ना, हे त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या एवढ्या गोष्टी असतात की तो गौतम दादाला नेहमी सांगायचा की ही फिल्म माझी नाही, ही त्या मुलाची फिल्म आहे, त्या कॅरेक्टरची ती फिल्म आहे. सो तू शॉर्ट्स घेताना किंवा म्हणजे तू दाखवताना किंवा एखादा सीन शूट करताना तुला असं वाटेल की आता मी कोणीतरी आहे तर माझा एक एक्स्ट्रा शॉट घेऊया किंवा सीन मध्ये थोडस माझं एक वाढवूया, तर ते त्यांनी कधीच नाही केलं. म्हणजे ही ग्रेटनेसची लेवल आहे की सिनेमा ओळखून त्याच्यामध्ये कोण महत्वाचं आहे त्याला तेवढा इम्पॉर्टन्स मिळतोय का, आणि आपल्यामुळे कुठे त्या कॅरेक्टरचा इम्पॉर्टन्स कमी होतोय का, ही जाणीव असणं ना, ही मला असं वाटतं की खूप कमी लोकांमध्ये असते. म्हणजे बरेच लोक मी कसा दिसीन जास्त
किंवा माझं कसं होईल, मी कसा किंवा ह्याचं कमी दिसेल, अशी जी लोकांचे काही काही ऍटिट्यूड असतात ना, तर मला असं वाटतं की हे या माणसांकडनं शिकण्यासारखं खूप असतं. म्हणजे त्यांनी कधीच असं नाही दाखवलं की आता ह्याचा क्लोजअप झाला का मग आता माझा एक घे, हे कधीच नाही त्यांनी केलं. मग ही ग्रेटनेस, हा ग्रेटनेस वाटतो मला ह्या सगळ्याच मोठ्या लोकांचा. बरं तुझं जसं कॅरेक्टर होतं तर त्या एज मध्ये आणि तुझ्या त्याचा सक्षम कुलकर्णी म्हणून तू कसा होतास? खोडकर होतास काय? शाळा कॉलेजच्या आठवणी? हा, मी शाळेत होतो, खोडकर होतोच ऑब्व्हियसली. जेवढं खोडकर त्या एज मध्ये असायला पाहिजे, जेवढं अप्रोप्रिएट तेवढा होतोच नक्की. म्हणजे शाळेत गप्पा मारणं, दंगा करणं, हे सगळ्या कॉमन लहान ज्या मुलांच्या असतात ते सगळ्या करायचोच मी. पण आई, तू म्हणालास की आई त्याच शाळेत शिक्षिका होती, दडपण असं काय? दडपण नाही, इनफॅक्ट माझे टीचर्स आईला सांगायचे की हा खूप नॉटी आहे, हा खूप वर्गात गप्पा मारतो, खूप हे करतो ते. पण मी ना खूप इंटरॅक्टिव्ह होतो शाळेत. म्हणजे जेव्हा नवीन कोणी स्टुडंट स्कूलमध्ये यायचा, सो आय यूज टू बी द फर्स्ट वन टू गो अँड टॉक टू हिम, की हिम हर जे कोणी असेल, नवीन ऍडमिशन कोणी जर आलं की ते आल्यानंतर थोडं क्लासमध्ये अनकम्फर्टेबल असतात, सगळी नवीन मुलं आजूबाजूला आणि कोणी बोलायला नसत. सो आय यूज टू बी ऑलवेज द फर्स्ट वन टू गो अँड टॉक टू एव्हरीबडी, त्यांना आपलंसं करणं, मग माझ्या मित्रांची त्यांची ओळख करून देणं की हा आहे आता नवीन आलाय वगैरे. तर हे काही काही पॉइंट्स माझ्या टीचर्सना खूप आवडायचे की हा सगळ्यांना घेऊन चालतो. म्हणजे असा ह्याचं असं नाहीये की ह्याचा एक ग्रुप आहे आणि हा सगळ्यांची मिळून मिसळून असतो आणि सगळ्यांची गप्पा आणि लाईक एव्हरीबडी लाईक्स हिम. सो असं एक ते होतं. पण हा, म्हणजे मजा तेवढीच केली शाळेत असताना. म्हणजे स्पोर्ट्स, म्हणजे ह्याच्यामध्ये पण ना मी माझ्या ना फॅमिलीला खूप क्रेडिट देईन, कारण की म्हणजे इट वॉजंट फॉर देम, म्हणजे थिंग्स वुड हॅव नॉट बिन द वे दे आर राईट नाव. कारण एकतर शाळेमध्ये असल्यापासून ती म्हणजे समजणं की ह्याला स्टेजवरती जायला आवडतं किंवा ह्याला परफॉर्म म्हणजे ह्याला काही जर आपण लिहून दिलं तर हा न घाबरता करून दाखवतोय, लोकांसमोर त्याला बोलण्याची भीती वाटत नाहीये. सो ही समजणं त्या लहान वयात आपल्याला तर कळत नसतं. सो आपल्याला कोणीतरी एक ते म्हणतो ना की हा, ती एक जाण असते की ह्याला आहे. सो त्याच्यामध्ये माझी आजी असू दे, आई बाबा, माझी बहीण, ह्या सगळ्यांनी ना मला त्या बाबतीत एवढं सपोर्ट केलं आणि पुश केलं. एक्झॅक्टली. म्हणजे शाळेतल्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असू दे किंवा एलिक्युशन, पोएट्री रेसिटेशन, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना म्हणजे बाबा मला नेहमी काय काय लिहून द्यायचे. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये वेगवेगळे. काय बनलेलास फॅन्सी, आठवतं? पहिल्यांदा मी बनलो होतो एक जवान, ज्याचा युद्धामध्ये पाय जातो. तर मी ते क्रचेस वगैरे घेऊन, आणि मग मी तेव्हा देशाबद्दल आणि जवानांबद्दल मला बाबांनी लिहून दिलं होतं की कसं मला माझ्या देशावर प्रेम आहे आणि मी काहीही करू शकतो देशासाठी, आणि असं ते बाबांनी एक छोटं लिहून दिलं होतं. तेव्हा मी दुसरीत होतो आणि तेव्हा त्यावेळी मला त्या फॅन्सी ड्रेसमध्ये फर्स्ट प्राइज मिळालं होतं. तर ते कपडे भाड्याने आणणं आणि त्या सगळ्या गोष्टी खूप, म्हणजे त्या बाबतीत मग मला त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या वर्कशॉप्समध्ये घालणं की ह्याच्यावर अजून ह्या फील्डमधले संस्कार कसे होतील, हे ह्यासाठी ट्रेनिंग आणि या सगळ्यासाठी मग मला नाट्य शिबिरांमध्ये घातलं लहान असताना. म्हणजे आमच्या घरी असं कधीच नव्हतं की अकॅडमिक्स इज द फर्स्ट प्रायोरिटी. इनफॅक्ट एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजना जास्त प्राधान्य दिलं गेलं रादर दॅन स्टडीज. कारण जनरली काय असतं, माझी पण आई शिक्षिका होती, त्यामुळे ते एक असतं की शिक तू, ठीक आहे, पण आवड तितकीच जपली पाहिजे. कारण जनरली आपल्या नॉर्मल मराठी माणसांची इतकी मेंटॅलिटी काय असते की बाबा तुम्ही शिका, नोकरी करा आणि तुम्ही सेटल्ड व्हा. पण हे खूप कमी असं होतं की पालक सपोर्ट करतात की ओके तुला हे आवडतंय ना, ह्यात कर, मग ह्यातच करिअर कर. करेक्ट. सो त्याच्यामुळे एक्झॅक्टली. आणि म्हणजे आम्ही जेव्हा शिक्षणाच्या आईचं फिल्म करत होतो त्याच्यामध्ये पण ह्याच लाईन्स वरती आम्ही बोलायचा प्रयत्न केला होता. म्हणजे
मी तर तेव्हा फर्स्ट इयरमध्ये होतो, पण फिल्म म्हणजे महेश काकांना पण ह्याच लाईन्सवरती बोलायचं होतं की तुम्ही मुलांना जे आवडतंय ना त्याच्यात त्यांचं कसं चांगलं होईल ह्याच्यासाठी पेरेंट्सनी काय काय करायला पाहिजे, किंवा मग एखादा जर चित्रकलेत चांगला आहे तर मग त्याला तसं अप्रोप्रिएट दिशा दाखवणं, मग त्यासाठी कॉलेज कुठलं चांगलं आहे. मग आता जे स्कूल ऑफ आर्ट्स सगळ्यांना माहिती आहे, नंबर 1 कॉलेज, मग त्याच्यासाठी काय काय करायला लागेल. असं पुश केलं ना तर मुलांमध्ये पण वेगवेगळे त्यांचे जे टॅलेंट्स असतात ना त्यांना पण एक्सप्लोर करायची संधी मिळते आणि ते टॅलेंट ॲज अ करिअर म्हणून पण पुढे एक्झिक्यूट होऊ शकतं. म्हणजे एखाद्याला तर गणितच आवडतंय तर मग तो सीए होऊच शकतो ना. मग आता जर एकाला जर हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे किंवा असे, तर त्याच्यामध्ये जर त्यांनी केलं तर ही कॅन प्रॉब्ली डू समथिंग मच बेटर फॉर द वर्ल्ड. यू नेव्हर नो. सो ह्या गोष्टी होत्या. तुझा आवडता विषय कोणता होता शाळेत? आय वॉज अ गुड स्टुडंट, म्हणजे मला अभ्यास करायला पण आवडायचं. पण आई माझी मॅथ्स सायन्सची टीचर होती आणि बाबांना हिस्ट्री खूप आवडायचं. सो हिस्ट्री आणि मराठी चा अभ्यास बाबा घ्यायचे, मॅथ्स सायन्स आई घ्यायची, आणि इंग्लिश काय आपल्या थोडंफार होतच शाळेमध्ये टीचर्स. आणि मराठी मीडियम? नाही, इंग्लिश. पण मराठी घरात आधीपासून बोलत असल्यामुळे, आणि मला सांगायला खूप आवडेल की बाबा ज्या शाळेत शिकले त्यांचे जे सर होते मराठीचे, तांबे सर, ज्यांनी त्यांच्याबरोबर त्यांची एक युवा स्नेह नावाची संस्था त्यांची होती, जिकडे ते वेगवेगळे कार्यक्रम करायचे, NGOs बरोबर त्यांचं अफिलिएशन. सो ते तांबे सरांकडे पण मला शिकण्याची संधी मिळाली. म्हणजे त्यांनी पण मला एखाद्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं त्या परीक्षेच्या फॉर्मॅटमध्ये, की हे तो पॅरेग्राफ कुठे चेंज व्हायला पाहिजे. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी, सो मला त्यांच्याकडनं पण त्या गोष्टी मिळाल्या. सो मी तेच म्हणत होतो की लाईक वेन यू लुक डाऊन द मेमरी लेन ना, म्हणजे आय ऑनेस्टली मी कधीच माझ्या आयुष्यात थोड्याफार काळासाठी पण येऊन गेलेल्या लोकांना पण मी कधी विसरत नाही. कारण की मला असं वाटतं की जी लोक आपल्या आयुष्यात येतात ना ती आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जात असतात, किंवा ते काही ना काहीतरी आपल्याला देऊन जातात, किंवा आपण त्याच्यातनं काहीतरी घडतो. सो मला असं वाटतं की एव्हरी पर्सन दॅट कम्स इन युअर लाईफ हॅज सम ऑफ दी अदर पार्ट टू प्ले, आणि त्याच्याकडनं आपण काय घेतो. मग तेच मला असं वाटतं की काही लोक इव्हेंच्युअली आपल्या आयुष्यातून निघून जातात, पण ती जाण्यामागे पण काहीतरी रिझन असतं, नाहीतर ती आपल्याबरोबर राहिलीच असती ना. तर मला असं वाटतं की ती गेली आहेत ना, मग जाऊ दे त्यांना. मे बी दे आउटग्रू मी, मग त्यांना माझ्याहून काहीतरी बेटर सापडलं असेल, किंवा अजून कोणीतरी बेटर सापडलं असेल म्हणून त्यांना माझ्यापासून दूर जावं असं वाटतं. जर त्यांना मी पण तेवढाच हे असतो तर ते थांबले असते. सो मला तशा बाबतीत म्हणजे जे आयुष्यातून गेले त्यांच्याबद्दल पण मला असं काही नो हार्ड फिलिंग्स की अरे यार ह्यानी मला, लाईफ आहे शेवटी आणि यू हॅव टू मूव्ह ऑन. सो रिजेक्शन्स कधी फेस केलेत का? कारण म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये येणं बॅकग्राऊंड नसताना, आणि दॅट टू एका पॉइंटला कधी झालं की रिजेक्शन आले आणि की मला यात नाही आता काहीतरी वेगळं करायचं, असं काही कधी डोक्यात आलेलं का? आणि एक की शिक्षणाच्या आईचा तू मेन्शन केलं, तर भरत जाधव सरांसोबतच्या काही आठवणी, काही विशेष काय आठवण सांगायला आवडेल स्पेसिफिक? मला असं वाटतं ना की परत मी तेच म्हणेन की लहान ते मोठे होण्याची जी फेज असते ना ही मला असं वाटतं की खूप क्रिटिकल आहे. म्हणजे आता मी 33 आहे फॉर एक्झाम्पल, तर मी पहिली फिल्म केली जेव्हा मी 12 वर्षाचा होतो. करेक्ट. सो 12 ते 33 हे जे म्हणजे टीनेज ते अडल्टहुड हे जे एज असतं ना ते मला असं वाटतं की प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला खूप क्रिटिकल पिरियड असतो. कारण की ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्यावरती जे संस्कार होत असतात त्यातून तुमच्यावरती चांगले संस्कार आणि वाईट संस्कार दोन्ही होत असतात. एकतर पूर्ण घडतात तरी, नाही तर बिघडतात तरी. तर मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये जी लोक मला भेटली ना
आणि ह्यांच्याकडनं ज्या मला गोष्टी शिकायला मिळाल्या त्या म्हणजे आय हॅव नो वर्ड्स टू डिस्क्राईब. म्हणजे 11वीत असताना महेश मांजरेकरांसारख्या मोठ्या दिग्दर्शकांनी मला त्यांच्या फिल्ममध्ये घेणं, बेधक्का मध्ये त्यांनी मला पहिल्यांदा, तेव्हा मी 11वीत होतो. सो त्यांनी मला त्या फिल्ममध्ये कास्ट करणं आणि त्यांच्याबरोबर त्यानंतर त्यांच्याबरोबर जवळपास 7 ते 8 सिनेमांचा एक प्रवास घडला. म्हणजे बेधक्का, त्याचे 3 पार्ट्स. हा, मग बेधक्का 1, 2, त्यानंतर शिक्षणाच्या आईचा घो, फक्त लढ म्हणा, काकस्पर्शचा हिंदी आणि तमिळ व्हर्जन पण शूट झालं होतं त्या काळात. सो ते पण. सो हे जे सगळे सिनेमे होते त्या व्हर्जन्स मध्ये तू पण होतास? ओके, त्याबद्दल सांग ना. काय आता ते जेव्हा येतील तेव्हा येतील, पण तेव्हा खूप न्यूज पण झालेली की अरविंद स्वामी सचिन खेडेकरांचं काम अरविंद स्वामी करणार होतं हिंदी आणि तमिळमध्ये. ओके. सो ते सचिन खेडेकरांचं काम, म्हणजे त्यांचा रोल ते करणार होते. अरविंद स्वामी सर त्यांचा रोल करणार होते. आणि बाकी बऱ्यापैकी कास्ट जी मराठीतली होती तीच आहे. पण सो तो पण एक्सपिरियन्स, म्हणजे वेगळ्या भाषेत, पुन्हा नवीन भाषेत काम करण्याचा एक्सपिरियन्स तो पण खूप होता. आणि मग कमिंग बॅक टू भरत काका आणि हे सगळे, तर मला सो त्यांच्याबरोबर घडत असलेला तो एक प्रवास होता महेश काकांबरोबरचा. त्याच्यामध्ये भेटलेले हे सगळे लोक, म्हणजे सचिन खेडेकर असू दे किंवा भरत जाधव, म्हणजे हे जे माझ्यासाठी तर हे लेजेंड्सच होते ना. कारण की त्यांनी जी कामं करून ठेवली आहेत त्याला काही बीटच नाहीये, म्हणजे ते लेजेंड्सच आहेत. तर मला असं खूप, आणि ही लोक पण एवढी साधी आहेत ना की थोडा पण त्यांना काही ऍटिट्यूड नाही. म्हणजे तू तर सगळ्यांना भेटलीच असशील ऑलमोस्ट, अगदी आपलेपणाने बोलतात. आणि असं त्यांच्यात काही ऍटिट्यूड नाही, काही इगो नाही, अगदी प्रेमाने तुला अगदी सांभाळून घेणार. काही असेल तर तुला सांगणार की हे असं नको, असं करून बघ, किंवा ही लाईन अशी एकदा करून बघ बरं, काय होतंय का. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं ना खूप आपल्यावरती संस्कार आणि आपण खूप घडत असतो. आणि मला अजून आठवतो तो शिक्षणाच्या आयुष्याचा जो सीन आहे, जिकडे मला ती बॅट लागते आणि मी पडतो आणि मग कोमात जातो, तेव्हा मला किती भारी गोष्ट असते ना की एक डिरेक्टर आणि एक सिनियर ऍक्टर जेव्हा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवतात ना. म्हणजे झालं असं की तो सीन असा होता, स्क्रिप्ट होती आणि महेश काका म्हणले की ह्याच्याबद्दल मी तुम्हाला काहीच सांगणार नाही, तुम्ही करा सगळं, तुम्हाला जसं पाहिजे तसा करा. मी कोणाला काही मुवमेंट नाही सांगणार की तू इकडनं ये सक्षम, किंवा भरत तू इकडनं इकडे, मी कोणाला काय, तुम्हाला जसं वाटतंय तसं तुम्ही करा. आणि मग आम्ही तो इम्प्रोवाइज करायला लागलो. आणि भरत काका बिईंग सच अ गुड ऍक्टर, लाईक अन अमेझिंग ऍक्टर, ते ना तुला असं लीड करत असतात की तुझ्याकडनं ही मुवमेंट होईल, किंवा तुझ्याकडनं असं इकडे लुक दिला जाईल, किंवा ह्या वाक्याच्या वेळी तू गौरीकडे बघशील. सो हे सगळं इम्प्रोवाइज होतं ना. जेव्हा ते फायनल सगळं झालं आणि मी उठतो आणि त्यांना धक्का देतो वगैरे, ते सगळं इम्प्रोवाइज्ड आहे. ह्याच्यात त्यांनी काही महेश काकांनी काही सांगितलं नव्हतं आणि आम्ही ते ओघाओघात करत 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 गेलो. आणि मग जेव्हा आमचं झालं आणि तो बॅट लागण्यापर्यंत येऊन महेश काका म्हणले कट, मिळाला सीन. आता ते केवढे भारी आहेत की ते म्हणले की सक्षम तुझं हे ओके होतं, हे चांगलं होतं, ते जे ते केलंस ना ते नको करू. सो काय एलिमिनेट करायचं हे डिरेक्टरला माहिती असणं किंवा ते त्याला कळणं इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटीज ऑफ अ डिरेक्टर, इज व्हॉट आय फील. म्हणून ते एवढे भारी डिरेक्टर आहेत असं मला वाटतं की काय नाही पाहिजे ना हे ते तुला सांगत जातात की काय हवं ते तर तुम्ही देतात, पण काय नकोय हे आपल्याकडनं ते न होऊन देणं, ह्याच्यात त्यांचा ग्रेटनेस आहे आणि त्यांच्या ऍक्टर्सवरती असलेला ट्रस्ट. आणि ह्याच्यानंतर तो जेव्हा सीन झाला तेव्हा आपण जेव्हा तो स्क्रीनवर बघतो, तो जो अंगावर येतो हे होतो, त्याच्यामध्ये म्हणजे ठीक आहे मी थोडंफार केलं, पण त्या दोघांमुळे तो सीन तेवढा भारी झाला असं वाटतं मला.
बरं, दे धक्का बद्दल आपण बोललो तर तो एक वेगळाच म्हणजे जसं तुम्हा कलाकारांना तो एक प्रवास घडवणारा मूवी आहे, तो प्रेक्षकांना पण एक प्रवास करवणारा मूवी आहे. तर त्याच्या काही आठवणी, कारण सिद्धार्थ जाधव वगैरे, मकरंद अनासपुरे आहे, शिवाजी साटम आहे. मी नेहमी सांगतो ना, मला आम्ही दे धक्का 2च्या वेळी पण जेव्हा लंडनमध्ये होतो, मला असं झालं की शिवाजी काका इतके गोड आहेत ना, म्हणजे अरे यार, त्या माणसाबद्दल शब्दच नाहीत बोलायला, इतके भारी आहेत ते. आणि दे धक्काच्या वेळी पण असंच झालं. अचानक आमच्या घरी फोन आला लँडलाईन वरती आणि सांगितलं की सक्षम, आणि मीच उचलला, सक्षम सक्षम कुलकर्णीचं घर. म्हणलं हो मी बोलतोय. तर अतुल काका होता, अतुल काळे, फोनवर. तर अतुल काका म्हणला की सक्षम आई बाबांपैकी कोणी आहे, जरा बोलायचंय. बाबा होते घरात. म्हणलं बाबा बोलले ते की अशी अशी आम्ही आता माथेरानमध्ये एका फिल्मचं लिखाण जस्ट संपलंय आणि ह्याच्यामध्ये एक कॅरेक्टर आहे, एक रोल आहे, तो आम्हाला असं वाटतं की सक्षम त्याच्यात परफेक्ट बसेल. तर आम्ही त्याला, तो आत्ता कसा दिसतो वगैरे आम्हाला बघायचंय. तर मग ते म्हणले की बाबा म्हणले घरी या, तुम्ही मुंबईला जात असाल तर घरी या, भेटावं आपण. मग ते सगळे लोक घरी आले होते. आणि आजीची खातिरदारी म्हणजे तिला लोक घरी यायलाच हवे असायचे. ती लगेच फटाफट पोहे आणि काय 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 तिने भरपूर काय काय खायला बनवलं. आणि महेश काका होते, त्यांनी तेव्हा स्टोरी सांगितली असं असं आहे आणि ह्याच्यामध्ये हा रोल सक्षमला आम्ही हे करतोय. तर म्हणजे आनंद, एकतर एवढा मोठा माणूस, त्याच्यामध्ये पिक्चर पण बऱ्यापैकी मोठा, आणि ही सगळी लोक म्हणजे मकरंद काका, सिद्धूदा, शिवाजी काका, हे सगळे म्हणजे ह्यांना आपण फक्त स्क्रीनवरतीच बघितलेलं असतं. तर ते आपण म्हणतो ना की आपल्या डेस्टिनीमध्ये काय लिहिलेलं असतं ना, की लिहिलेलं असतं ते कोणी काढून तर नाही घेऊ शकत. आणि ते आपल्याला नंतर रिअलाइज होतं की हे माझ्या नशिबात होतं यार. म्हणजे ह्याच्यामध्ये आय विल गिव्ह 100% क्रेडिट टू डेस्टिनी, की राईट प्लेस ॲट द राईट टाइम काही गोष्टी घडत गेल्या, काही गोष्टी घडल्याही नाही. म्हणजे जे तू रिजेक्शन्सचं म्हणत होतीस ना, एक फेज आली ना आयुष्यात, म्हणजे लॉकडाऊनचे 2 वर्ष तर सगळ्यांचीच होती, पण त्याच्यानंतर पण म्हणजे 22-23 मध्ये देयर वॉज अ फेज जिकडे मला असं वाटत होतं की आयदर लोक मला विसरलेत किंवा माझ्यात किंवा माझ्याकडनं तसं काम होईल का ह्याच्यावर मी पण स्वतःवर सेल्फ डाऊट घेत होतो. की जे ऑडिशन्स देत होतो त्यातनं काही होत नव्हतं. मग परत एकदा ऑडिशन द्या, अजून एकदा द्या. मग फायनली खूप फॉलोअप घेतल्यानंतर अरे नाही वो नाही हो रहा है. तर ते ऑब्व्हियसली कोणालाही हर्ट होतच. मला असं वाटतं की ब्रदर, कुठल्याही फील्डमध्ये ना तुम्ही जेवढे पेशंट असाल ना, तेवढं मला असं वाटतं की तुमच्यासाठी ते चांगलं आहे. म्हणजे आपण जेवढे इम्पेशंटली और इररॅशनली डिसिजन्स घेतो ना, ते कधीच आपल्या फेवरमध्ये वर्क नाही होत. दे ऑलवेज वर्क अगेन्स्ट अस. त्यामुळे मला असं वाटतं की, आणि ह्याच्यात अगेन सपोर्ट आईबाबांचा, म्हणजे मेंटल सपोर्ट, की ठीक आहे काही नाही, रिलॅक्स, तो खूप गरजेचा असतो. रिलॅक्स. आणि आमच्या घरी ना मेन म्हणजे मला असं वाटतं की आमच्या फॅमिलीचा प्लस पॉइंट हा आहे ना की वी हॅव गुड कॉन्व्हर्सेशन्स. घरात बोलणं आमचं एकमेकांची खूप आहे. म्हणजे शेअरिंग म्हणा, किंवा आज दिवसभर काय झालं, किंवा आज मी आलो स्ट्रेसमध्ये, काय नक्की काय स्ट्रेस आहे, एक संवाद आणि क्लीन संवाद आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काही लपवणं नाहीये किंवा काही खोटं नाहीये की मी काहीतरी वेगळं करत होतो आणि मी घरी येऊन सांगितलं की नाही. जे आहे खरं आहे. आणि जे मला असं वाटतं की इट्स सो इम्पॉर्टंट.
जे आता नाही फारसं दिसून येत एवढा रॅपो पालकांसोबत असणं. आणि मला असं वाटतं की तुम्ही सिंगल युनिट कधीच नसता. वेन यू आर लिव्हिंग इन अ सोसायटी ना, तुमच्या आजूबाजूला बरीच माणसं असतात जी तुमच्या आयुष्यातला एक भाग असतात आणि जे तुमच्या जर म्हणलं मी की जे तुम्हाला एक काय म्हणतो आपण एक अनसेड सपोर्ट देत असतात. म्हणजे एक मित्राचा फोन आला, अरे काय करतोय, ये इकडे भेटायला, त्याला माहिती असतं कदाचित की गरज आहे, की ह्याला आत्ता त्रास आहे किंवा ही इज फ्रस्ट्रेटेड और ही इज नॉट इन अ गुड स्पेस. तर तो जेव्हा आपल्याला त्या आपुलकीने बोलवतो ना की ये रे जरा चहा पिऊ किंवा व्हॉटएव्हर, तर हे बोलून कधी दाखवत नाहीत कोणीच की म्हणजे असं कोणी तुला खूप मेंटल त्रास आहे, थांब आपण गप्पा मारू, असं कधी होत नाही. असं नसतं. त्यामुळे कॉन्व्हर्सेशन होणं आय थिंक इज व्हेरी इम्पॉर्टंट घरी. आणि फॅमिली युनिटमध्ये तर कॉन्व्हर्सेशन व्हायलाच पाहिजे. बरं, जसं तू मगाशी म्हणालास की जे डेस्टिनीमध्ये होतं ते झालंच, मराठीतल्या इतक्या दिग्गज कलाकार खूप कमी वयात काम केलंस. सेम विथ हिंदी की तू लाईफ में हंगामा आहे किंवा मग अल्लाह के बंदे मूव्हीज, नसरुद्दीन शाह असतील, परेश रावल असेल, त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली. तर त्या फिल्म कशा मिळाल्या आणि त्याच्याबद्दल थोडक्यात एक आठवण किंवा काय किस्सा सांगशील? लाईफ में हंगामा आहे ती तर रस्किन बॉन्ड म्हणून एक रायटर आहेत खूप म्हणजे मोठे, तर त्यांच्या एका स्टोरीवरती ती बेस्ड होती फिल्म. आणि ती फिल्म डिव्हिजनची फिल्म होती, NFDCची फिल्म होती ती. सुनील अडवाणी म्हणून त्या फिल्मचे डिरेक्टर होते. आणि इट इज अ स्टोरी अबाउट 2 मुलं त्यांच्या शाळेतनं पळतात आणि त्यांना ह्या एका मुलाच्या काकाच्या बोटीवर जाऊन जग फिरायचं असतं. आणि शाळा अभ्यास नको असतो. तर बेसिकली इट इज अ जर्नी ऑफ देम रनिंग अवे फ्रॉम द स्कूल टू दे रीच द डेस्टिनेशन. आणि तिकडे ते गेल्यानंतर ती बोट गेलेली असते आणि तिकडे त्यांना एक पोर्टर भेटतो आणि तो त्यांना सांगतो की मी पण असं शाळेतनं पळून आलो होतो आणि आज मी असा आहे. सो शिक्षणाचं महत्व आणि त्यांना त्या जर्नीमध्ये जे जे लोक भेटत जातात ते त्यांना लाईफ लेसन्स देत असतात, अशी ती एक स्टोरी होती. सो त्याच्यामध्ये जे छोटे छोटे कॅरेक्टर्स होते, मग त्याच्यात एक परेश रावलांनी एक कॅरेक्टर केलं होतं, ट्रक ड्रायव्हर दाखवलेत त्याच्यात. त्यांचा क्लीनर अली असगर असतो. मग एक आम्हाला उर्मिला मातोंडकर भेटते, ती आम्हाला काय 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 सांगते. तो शेवटचा माणूस असतो तो बमन इराणी असतो, तो हे शेवटचं सगळं तो सांगतो. मध्ये एक सतीश शहा बरोबर एक पोलीस आणि असं एक सिक्वेन्स आहे. सो ती एक अशी ती त्या 2 मुलांची जर्नी फ्रॉम स्कूल टू द पोर्ट, तर तशा ती स्टोरी होती. ती पण मस्त मजा आली होती ती फिल्म शूट करताना. तेव्हा तर मी 10वीत होतो आणि मी मार्चमध्ये एक्झाम होती आणि मी फेबमध्ये शूट करत होतो. अभ्यास तेच म्हणतोय मी, साईड बाय साईड सेटवरती करायचो. आई असायची, कधी कधी बाबा असायचे, तर अभ्यास होत होता. आणि मी ॲज अ सेड की मी हुशार कॅटेगरी नाही पण व्यवस्थित स्टुडंट होतो, लाईक अकॅडमिक्स वाईज. म्हणजे 10वीमध्ये पण बोर्ड्समध्ये 82% आणि 12वीत पण असेच 72% वगैरे असे. सो मी असं खूप हुशार कॅटेगरीमध्ये नव्हतो, पण आय वॉज नॉट अ बॅड स्टुडंट ॲज वेल. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि ती फिल्म मग अल्लाह के बंदेच्या वेळी पण 12वीत होतो जेव्हा ती फिल्म शूट करत होतो. आणि तेव्हा मला अजूनही आठवत आहे, एक जवळपास 10 ते 15 दिवस आमच्या नाईट शिफ्ट्स होत्या. म्हणजे स्लीप सायकलला एवढा फरक पडतो ना. मी आता अल्ल्याड पल्ल्याडचा पण विषय घेतला तर आम्ही जवळपास 16-17 नाईट शिफ्ट मध्ये काम केलं. कारण फिल्म हॉरर आहे आणि एका रात्रीची स्टोरी आहे ती सगळी अल्ल्याड पल्ल्याडची. त्यामुळे म्हणजे ज्यांना असं वाटतं ना की ह्या फील्डमध्ये हे आहे ते फलाना आहे, मला असं वाटतं की ह्याच्यात ना कष्ट तिप्पट आहेत. म्हणजे 15 दिवस नाईट शिफ्ट शूट करणं म्हणजे संध्याकाळी 7 ते सकाळी 7. मी लिटरली अल्लाह के बंदे नंतर इट टुक मी ऑलमोस्ट
1 महिना टू रिकवर टू द नॉर्मल स्लीप सायकल, की रात्री 9 वाजता 9-9:30ला झोपणं, सकाळी लवकर उठणं, मग अभ्यास आणि ह्या सगळ्या गोष्टीतून मला रिकवर व्हायला त्यातनं जवळपास 20-25 दिवस मिनिमम तर गेलेच असतील. तसंच आता अल्लड पल्लडच्या वेळी पण आम्ही एवढं विगरस शूट करत होतो की आम्हाला ना रेस्ट करायला वेळच नाही मिळायचा. म्हणजे आम्ही यायचो सकाळी 8-8:30ला, जे काय 3-4 तास झोपायचं, 1 वाजता लंच लागायचा, लंच करून जे काय अजून 2 तास मिळायचे तेव्हा जी काय रेस्ट, परत ट्रॅव्हल करून सेटवरती, मग तिकडे रेडी व्हायला वेळ जातो, हे सो त्याच्यामध्ये पण आम्ही ऑलमोस्ट तेव्हा पण आमच्या अशाच शिफ्ट होत्या, संध्याकाळी 6 ते सकाळी 6. मग त्या कधी कधी थोडे एक्सटेंड पण व्हायचे. मग 6चं 9 वाजता कधी कधी बॅकअप झालं, कारण वी ऑन अ स्केड्यूल ना. आमचे जर सीन पेंडिंग राहत असले तर ते आम्हाला काही केलं कम्प्लीट करावंच लागायचं. त्यामुळे कधी कधी शिफ्ट एक्सटेंड पण व्हायच्या. मग कधी 14 तास शूट केलं, 15 तास शूट केलं, असं करून मग येऊन झोपायचं असं. पण एक्सपिरियन्स म्हणून ही फिल्म काय, अल्लाह के बंदे काय, खूपच मस्त होत्या, इंटरेस्टिंग होत्या. आणि मला असं वाटतं की प्रत्येक सिनेमा जो माझ्या नशिबात होता किंवा जो मी केला, त्या प्रत्येक सिनेमाने ना मला माणूस म्हणून तर काहीतरी दिलंच, पण मला ॲक्टर म्हणून पण ग्रो व्हायला खूप मदत झाली. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरनं मला काही ना काहीतरी एक कॅरेक्टर ट्रेट देऊन गेला. म्हणजे फॉर एक्झाम्पल झिपऱ्यामध्ये जे माझं कॅरेक्टर होतं, तो असा एक ओव्हर साईज, त्या गँगचा तो एक मसल असतो जो मारामारीत तो सगळ्यात हे असतो. आणि मला असं मारामारी करणं हे सगळं आपण केलंच नाही ना कधी. तर ते ॲक्शन सिक्वेन्सेस शूट करणं, किंवा तो कॅरेक्टर जर स्लो आहे मेंटली तर तो कसा वागत असेल, मग त्याच्यात काय होत असेल, त्याचे पूर्ण दिवस त्याचा जात असताना त्याचे कसं ट्रान्झिशन होत असेल, तो कोणाकडे कसा बघत असेल, ह्या सगळ्या गोष्टी ना जेव्हा आपण विचार करत असतो, किंवा आपण कॅरेक्टरचं कधी कधी रिसर्च करत असतो की हे कसं, ह्या कॅरेक्टरची सायकोलॉजी काय असेल, जो त्याच्या आईला त्याच्याच घरी फिजिकल धंदा करताना बघत असतो. सो ह्या माणसाची सायकोलॉजी काय असेल, आणि जे अरुण साधूंनी त्या कादंबरीत लिहिलेलं आहे, तर आपण ते वाचताना आपण फक्त वाचतो बऱ्याचदा, त्या गोष्टींची ग्रॅव्हिटी आपल्याला कधीच समजत नाही की त्याची सायकोलॉजी त्या मुलाची काय झाली असेल. तो जर का 12-13 वर्षाचा असताना हे सगळं बघतोय, तर त्याचं ब्रेन कसं ट्यून होत असेल, किंवा कसं ट्रेन होत असेल, आणि तो समाजाकडे बघताना कसा बघत असेल. सो हे जेव्हा आपण त्याच्यात एवढं डीपमध्ये घुसून कधी कधी आपण विचार करतो ना, तर मला असं वाटतं की प्रत्येक मी आता केलेल्या कॅरेक्टर्स काही ना काही मला एक माणूस म्हणून तर देऊन गेलेच आहेत, पण ॲक्टर म्हणून पण खूप मला ग्रो करायला मदत झालेली आहे. बरं, गप्पांच्या शेवटांकडे येते की अल्याड पल्याड मूवी येतोय, फर्स्ट हॉरर मूवी आहे तुझा. तर काही रिअल लाईफ मध्ये असे काही अनुभव आलेत का, किंवा डू यू बिलीव्ह भूत असतं? मला असं वाटतं की ज्याला अनुभव येतो त्याचाच पूर्णपणे विश्वास बसतो. सो अनफॉर्च्युनेटली मला अजून असा एक्सपिरियन्स आला नाहीये, पण असे खूप किस्से आपल्या ऐकण्यात येतात की इकडे असं आहे, इकडे तसं आहे. सो काय असू पण शकतं, पण जोपर्यंत आपण स्वतः एक्सपिरियन्स करत नाही तोपर्यंत आपण कधीच कुठल्या गोष्टीवर 100% विश्वास ठेवत नाही, असं मला वाटतं. पण शूट करतानाचा अनुभव हा, शूट तेच सांगतो, कोकणात झालंय का? कोकणात देवगडला शूट झाली फिल्म. लोकेशन्स खूप सुंदर आहेत, आणि मला असं वाटतं सगळ्यांनी ह्याच्यातनं खूप मेहनत घेतली. म्हणजे आमचा डायरेक्टर प्रीतम पाटील आणि योगेश कोळी आमचा DOP. मला असं वाटतं की हे 2 लोक खूप महत्वाचे असतात, डायरेक्टर आणि DOP, जे काय म्हणतो, सगळ्या ॲक्टर्स बरोबर ते काम करत असतात. एखादा सीन जेव्हा कोरिओग्राफ होत असतो, किंवा इकडनं मुवमेंट्स इकडे, इकडनं ह्यानी इकडे यायचं, इकडनं ते यायचंय, मग बऱ्याचदा इम्प्रोव्हायझेशन्स होत असतात. ह्या सगळ्या गोष्टी त्या दोघांनी खूप भारी पेलल्या असं मला वाटतं.
हॉरर फिल्म असल्यामुळे आमचा आर्ट डिरेक्टर पण खूप तगडा पाहिजे होता, कारण की ते सगळ्या भावल्या म्हणा किंवा ते काय 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 ते प्रॉप्स, म्हणजे आम्हाला ते त्यांनी केलेलं खूप, म्हणजे आम्ही जेव्हा पहिल्यांदा ते त्यांनी केलेलं सेटअप बघत होतो आणि आम्ही असं होतो, अरे केवढं भारी आहे, पण म्हणजे आम्हाला ॲज मेकर्स भारी वाटत होतं, पण ते प्रेक्षकांना वाटताना भीतीदायक वाटलं पाहिजे. तर मला असं वाटतं की ते आम्हाला जर भारी वाटत होतं तर ते प्रेक्षकांना नक्कीच भीतीदायक वाटू शकतो. सो तो एक इम्पॉर्टंट फॅक्टर होता. आणि बाकी सगळे कलाकार आणि हे तर होतेच, म्हणजे मकरंद देशपांडे सर, त्यांच्याबरोबर माझं पहिल्यांदाच काम करण्याचं म्हणजे त्यांच्याबरोबर पहिल्यांदाच काम करण्याची संधी मिळाली. सो त्यांच्याकडनं पण भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या. मला असं वाटतं आपण माणूस म्हणून जेवढे ऑब्झर्वंट असतो ना, समोरच्याला ऑब्झर्व करताना, तेवढे आपण त्या माणसाबद्दल पण शिकत असतो आणि त्याच्याकडनं आपल्यावरती कलाकार म्हणूनही शिकत असतो. ते कुठेतरी त्या कोणत्यातरी कॅरेक्टरमध्ये ते यूज तुमच्याकडून होऊन जातं. आणि गौरव होता, चांगली त्याच्याबरोबर पण मैत्री झाली. आणि मेन म्हणजे मला असं वाटतं की आमचे जे प्रोड्युसर्स आहेत ना, बऱ्याचदा असं होतं की आपण सगळ्या गोष्टीत बाबतीत बोलतो, पण आपण निर्मात्याबद्दल एवढं नाही बोलत, म्हणजे जो खरं तर सगळ्यात महत्वाचा माणूस आहे, त्याच्यामुळे ती फिल्म अख्खी घडते. तर मला असं वाटतं की आमचे निर्माते महेश निंबाळकर सर आणि शैलेश सर, ह्या दोघांनी खूप काय म्हणू आपण, लाईक त्यांचे हार्ड अर्न्ड मनी ह्या सिनेमामध्ये इन्व्हेस्ट केले. आणि आमची राहण्याची सोय तर उत्तम होतीच, जेवणाची कधीच कंप्लेंट नाही, उत्तम जेवण, उत्तम राहण्याची सोय आणि ट्रॅव्हल उत्तम, सगळंच. म्हणजे मला असं वाटतं की ह्या फिल्ममध्ये ना जेवढे लोक या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्ड होते, त्या सगळ्यांनी त्यांचे 100% दिलेले आहेत. आणि आता आय एम व्हेरी हॅपी की 14 जूनला फिल्म रिलीज होते आणि लिटरली आम्ही 20-22 दिवसात फिल्म संपवली असेल ही शूट. आणि हे सगळे एवढे हेक्टिक नाईट शिफ्ट आणि हे सगळं करून, सो 14 जूनला रिलीज होईल फिल्म. तर नक्की सगळ्या प्रेक्षकांना आव्हान करीन की त्यांनी सिनेमागृहात, चित्रपटगृहात जाऊन सिनेमा बघावा आणि ऑनेस्ट तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवाव्यात. कारण की मला असं वाटतं की फिल्म मेकरला सगळेच वावा वावा म्हणत असतील तर त्याची प्रगती कधी होणार नाही. तर नेगेटिव्ह पण प्रतिक्रिया आर ॲप्रिशिएटेड, पण मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी फिल्मला सपोर्ट पण तेवढंच करायला पाहिजे, कारण आपणच आपल्या फिल्म्सना सपोर्ट नाही केलं तर कोणी करणार नाही. तर येस, आणि बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया सांगा. बरं, एक जाता जाता शेवट मला एक आठवला की ग्रिप्स नाटकाबद्दल आपण म्हणत होतो की तुम्ही प्रयोग करताय, तर त्याच्याबद्दल एक थोडक्यात काय सांगशील? सो ग्रिप्स हा एक थिएटर फॉर्मॅट आहे. सो बेसिकली हा जर्मनीमध्ये सुरू झाला होता. ह्याच्यामध्ये प्लस पॉइंट हा आहे की आपण आता ॲडल्ट्स असतो, आपण समाजात काही गोष्टी घडत असतात ज्यांच्यावरती आपण कधी ओपनली प्रतिक्रिया देऊ शकत नाही, कारण की इट इज व्हेरी डेलिकेट ना दॅट सब्जेक्ट, किंवा कुठलाही सब्जेक्ट हा खूप मोठ्या माणसांसाठी खूप डेलिकेट असतात. म्हणजे कधी कोणाला काय ऑफेंड होईल आपल्याला काही सांगता येत नाही. सो हे जे असे डेलिकेट सोशो इकॉनॉमिकल पॉलिटिकल जे विषय असतात ना, ते जर एक निरागस लहान मूल बोलून गेलं तर ते ऍक्सेप्ट पण होतं आणि त्याच्यावर विचार पण केला जातो. तर ह्या फॉर्मॅटमध्ये असं आहे की हे जे सगळे मुद्दे आहेत ना, हे लहान मुलांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पोर्ट्रे होतात. म्हणजे आम्ही आता ग्रिप्स जर्मनीला 50 वर्ष पूर्ण झाली, तेव्हा आम्ही म्हणजे भारतातना आम्ही तिकडे गेलो होतो नाटकाचा प्रयोग करायला बर्लिनला 2019 मध्ये. तेव्हा आम्ही जे नाटक केलं होतं त्याच्यामध्ये आम्ही हे सांगायचा प्रयत्न करत होतो की माणसाने माणसाशी चांगलं वागायला पाहिजे, आणि माणुसकी जर धर्म झाला तर एव्हरीथिंग विल बी इक्वल. आता हा जो विषय हा मोठ्यांनी जर बोलून डिस्कस करायचं ठरवलं तर त्याच्यामध्ये आम्ही एक कॅरेक्टर घेतलं होतं जे मी करायचो, ज्याला कुठलंच धर्म नाही, जात नाही. तो आहे मोगली, जंगल बुकचा मोगली, कारण तो जंगलात वाढलेला आहे, काही नाही. आणि
त्याला आता बलू आणि बगीरा म्हणतात की तू आता मोठा होतोस तर तुला आता माणसांच्या शाळेत जावं लागेल. तर मग माणसांच्या शाळेत जावं लागेल. मग ते ऍडमिशन फॉर्मवरती रिलिजन कॉलममध्ये काय लिहायचं. मग त्या शाळेमध्ये वेगवेगळ्या आपल्या धर्मातली लहान मुलं असतात. ते म्हणतात अरे तू काय एक काम कर ना, आमच्याबरोबर चल आमच्या घरी, आमचं शिक आणि तुला जे आवडेल ते लिहून टाक ना त्या कॉलममध्ये. तर हा जातो आणि त्याला प्रत्येक ठिकाणी ना काही बॅड वाईट एक्सपिरियन्सेस येतात आणि मग तो सगळ्याला वैतागून ऑलमोस्ट निघालेला असतो. आणि तेव्हा आपला 26 जुलैचा पाऊस कसा झाला होता, तर असं मोठं वादळ येतं, पाऊस येतो आणि मग तो तर सगळ्यांना मदत करतोच, पण तो हे पण बघतो की माणसं स्वतःचं सगळं विसरून एकमेकांना मदत करतात, जे तेव्हा पण केलं होतं. आणि मग ते शेवटी असं आहे की माणुसकीचा आपण माणुसकीचा धर्म असेल तर किती छान होईल, लाईक वाद नाही होणार. तर असं ते तो तसा थिएटर फॉर्मॅट आहे की आणि मग लहान मुलांना एंटरटेन करायचं. मग त्याच्यात गाणी असतात, त्याच्यात डान्स असतो की एक 1.5 तास लहान मुलाला खेळवून ठेवणं इज नॉट इझी. त्यामुळे तेवढी एनर्जी असणं त्या ऍक्टरमध्ये की तुम्ही एक 5-6 वर्षाचं मूल असता तेव्हा तुम्ही तुमच्यात किती एनर्जी असते. आपण एका जागी बसत नाही, आपण कायम आपण सगळीकडे फिरत असतो. तर तेवढी एनर्जी ठेवून त्या ऍक्टरला परफॉर्म करायला लागतं. तर हा आपल्याकडे डॉक्टर मोहन आकाश यांनी 1986 मध्ये हा फॉर्मॅट आणला होता. त्याच्यानंतर मग श्रीरंग गोडबोले, विभावरी देशपांडे यांनी त्याच्यात बरीच नाटकं लिहिली आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटरनी ती बरीच प्रोड्यूसही केली होती नाटकं. तर मजा असते. म्हणजे मला असं वाटतं की आपण रोजच्या आयुष्यात आणि रोजच्या कामामध्ये म्हणजे आपल्या वयाचं जेव्हा आपण काम करत असतो, एका पॉइंटला एक ऍक्टरला पण सॅच्युरेशन येतं की सगळं तेच चाललंय. तर जेव्हा आम्ही करत असतो नाटक ग्रिप्सच्या फॉर्मॅटमधलं, तेव्हा इट इज सो रिफ्रेशिंग ॲज अ पर्सन ऑल्सो की तुम्ही ह्याला बंद ठेवता आणि एक वेगळाच तुमच्या मेंदूतला एक दरवाजा असतो जो ओपन करता, ज्याच्यामध्ये तुमचं 5-6 वर्षाचं मूल अजूनही असतं. त्याला तुम्ही बाहेर काढता आणि त्याच्याबरोबर तुम्ही इंटरॅक्ट करत असता. मॅच्युरिटी तुमची ऍक्टरचीच असते, पण तुम्हाला परफॉर्म काम करताना त्या लहान मुलाचं काम करायचं असतं. सो तुम्ही ते फाइंड आउट करत असता, तुम्ही ते करत असता आणि तुमच्या त्या प्रोसेसमध्ये जे सॅच्युरेशन तुम्हाला एक ऍक्टर म्हणून होत असतं किंवा माणूस म्हणून होत असतं, ते पूर्णपणे निघून जातं. आणि मला असं वाटतं की देयर इज अ वर्ड इन इंग्लिश कॉल्ड अनलर्न. म्हणजे तुम्ही शिकता आणि शिकत असता, पण एका पॉइंटला ते शिकणं पण थोडंसं आपल्या मेंदूवरती हलवायला लागतं की तेच सॅच्युरेशन. सो टू अनलर्न ही जी प्रोसेस आहे, ही मला असं वाटतं इट इज सो फॅसिनेटिंग आणि इट इज सो इंटरेस्टिंग की हे सगळं विसरून एक वेगळीच प्रोसेस आपण करत असतो आणि त्याच्यामध्ये त्यात तुम्हाला एक लहान मुलाचं कॅरेक्टर आहे. सो ते इतकं इंटरेस्टिंग आहे आणि म्हणजे मला अभिमान वाटतो त्या गोष्टीचा की मी त्या नाटकाचा भाग होतो आणि आम्हाला म्हणजे लाईक भारतालाच रिप्रेझेंट केलं आम्ही बर्लिनमध्ये जेव्हा मी या नाटकाचा प्रयोग केला. मला खूप अभिमान वाटतो त्या आणि आमच्या सगळ्या टीमचाच राहतात त्या नाटकातल्या. खरंच. आणि छान वाटलं गप्पा मारून तुझ्याशी आणि अलाड पलाडसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. नक्कीच मी बघायला जाईन, कारण तसं भीती वाटते हॉरर मूवी बघायला, पण हा प्रयोग कारण ट्रेलरमुळे खूप उत्सुकता वाढली आहे बघायची. हो, म्हणजे ह्याच्यामध्ये एक कॉमेडीची पण थिन लाईन आहे. गौरव आहे म्हटल्यावर तर तो असलं पाहिजे. आणि असं खूप असं भीती नाही, मध्येच हसवून जाते फिल्म, मध्येच घाबरवते, मग छान गाणं पण आहे फिल्म मध्ये. सो सगळ्या गोष्टी इक्वली त्याच्यामध्ये हाताळल्या गेल्या. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट पुढच्या सगळ्या प्रोजेक्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. तर माझ्या आणि सक्षमच्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे तुमच्या प्रतिक्रियांमार्फत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. त्यासाठी महा MTVच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर, इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा. आणि यानंतर पुढच्या अनफिल्टर्ड गप्पामध्ये अजून कसा कोणता तरी मस्त कलाकार तुमच्या भेटीला नक्की घेऊन येईन. तुर्तास थांबते, भेटूयात पुन्हा एकदा. धन्यवाद.